चावी मिळणार नाहीत प्लीज. ही चावी हँडओव्हर करण्यात येईल प्रवीण दादाकडे, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक. मगाशी कोणतरी पॅकेट सापडला होता. चला शेवटचा सामना, ही भैरवी शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा. दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघाकडे. एकीकडे शुगर लॉबी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि त्या दोन हात करतील या ठिकाणी अर्जुन 11 टायगर संघाचे जबरदस्त हाबळा. आणि हे सगळे आहेत हॉलमार्कचे दागिने. हो कृपया टी शर्ट घाला प्लीज. ब्लॅकवाले हो टी शर्ट घाला जरा. एवढी मोठी स्पर्धा आहे. टी शर्ट दुसरं घाला. टी शर्ट इज कंपल्सरी. त्याच्यावर घातला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यावर घाला. आहे आजकाल फॅशन वेगळी आहे. अरे येताना असे 4-5 साईजच्या टी शर्ट आणायच्या. नाही स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे प्लीज, कारण हे डिसिप्लिन आहे या स्पर्धेचा. कोणीही असं काही गैरवर्तन करू नका, कारण तुमचा ड्रेस कोड हा कंपल्सरी असायला पाहिजे. यस, दोघांना अन्यथा तुम्हाला या ठिकाणी दंडित करण्यात येईल प्लीज. यस, आणि तुम्हाला ही प्रवीणदानी एक पुन्हा जबरदस्त आपत्ती दोन तुम्ही आयकॉन घेतलेत. ही कोणी असा आयोजक तुम्हाला देत नाही मुभा. 2 आयकॉन घेऊन तुम्हाला एक यस नक्कीच पेनल्टी. जो प्रथा बांधे रखी है उसका निर्वाहन करे, क्योंकि जो आपको बोला गया है उसका निर्वाहन करे. यस, आपको नक्कीच. सूचित किया जाता है. एक अहम चिराग है नाइक खानदान के वैभव नाइक. उन्होंने मुझे कहा कि मैं ऊंचा सपना देखता हूँ. तो मैंने कहा कि लंबी दूरी तय करने को वक्त तो लगता है. यस, लंबी दूरी तय करने को वक्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है, और अच्छा वक्त आने के लिए वक्त तो लगता है. यस, दोन्ही संघात 12th मॅन. वक्त लगेगा भैया, लेकिन सैया जरूर है. अजीब रास्ते हैं ये उलझने भरे राजनीति के, लेकिन जो तर गया वो तर गया, जो सवर गया वो सवर गया. अर्जुन 11 टायगर वन दी टॉस, डिसाइडेड टू बॅटिंग फर्स्ट. त्यांना माहितलं की संघाचा शेवटचा. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज हिमालय प्लीज जरा बाजूला व्हा प्लीज. अरे दादा चलो चला तिकडे, चला इकडे या जरा. प्रवीण पुढच्या वर्षी जरा ते खाजेचं औषध घेऊन या स्प्रे. आणि ते माझ्याकडे ते जेवढे ऐकत नाही ना त्यांना फक्त मागून स्प्रे मारायचा बस. पुढे तुम्ही त्याचं आपोआप काम करेल. अहो चिरलेला दिलीप पाटील ना फटाके फेकायचे सरळ अंगावर. चिरले ना नाईटला जास्त तेवढा नाही समजा. ते कुठे जळण्यापेक्षा खाजवणं बरं. हे बघ इकडे ही पण मुलं आहेत बघ. ए राजा, हे भाई इकडे या इकडे. मॅच बघू की डोंगर बघू. इकडे बाजूला एवढा प्लॉट खाली येतात तिकडं. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. केतन म्हात्रे आणि प्रथमेश म्हात्रे बायकर मॅन. 35 बाईक आणि 5 4 व्हीलर दिलीपजी. आणि हा पहिला चेंडू ऑनसाईडला पुन्हा त्या चेंडू केला या ठिकाणी मिड विकेटला या ठिकाणी पंच केला. बघूया जगस्त टायमिंग. केतन म्हात्रे टेनिस क्रिकेटमधला हा दुसरा कोरोना व्हायरस. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन, एक जबरदस्त कॅप्सूल. यांचे मट्टे बोली काहीतरी 20 लाख ना. केतन म्हात्रेंची बोली ISPची 20 लाख, 17 लाख 17. गेल्या वर्षी म्हणते 16 लाख होती. करण अंबालाची तेवढी आहे. प्रदीपजी काय म्हणाल, दिलीपजी काय म्हणाल, एवढा टेनिसमध्ये पैसा येतात 17 लाख रुपये. ढलती हुई शाम है, अस्त की तरफ जाता हुआ सूर्य है. ये दिन इस वर्ष का आखिरी दिन. उसके बाद नए साल में हम प्रवेश करेंगे, 2025 में जाएंगे. लेकिन कुछ यादें, कुछ लम्हे. आज 100वीं जयंती है अटल बिहारी वाजपेयी की. ये चले दानियात से राउंड विकेट, और बहुत ही करारा शॉट. अपने स्ट्रोक के लिए जगह बनाई, बल्ले का मुंह खोल दिया, और एक घुटने टिकते हुए मारा हुआ शॉट था ये शॉट अक्सर एक ज़माना था 90 और के दशक में सचिन तेंदुलकर मारा करते थे, और जब उन्होंने क्रिकेट को छोड़ा उसके बाद विराट कोहली मारते हैं. लेकिन ऐसा शॉट आना चाहिए, उसके बाद बल्ले को बीच बीच लेना चाहिए, और उस तरह से उसको नसीहत देनी चाहिए, जिसको कहते हैं बेहतरीन शॉट. देन यहाँ से वो राउंड विकेट, और ये पुल किया हुआ शॉट.
लॉन्ग लेग की दिशा में जाता हुआ ये 4 रन। टीम का स्कोर पहुंचता हुआ धीमे धीमे रफ्तार से आकार लेती हुई टीम की स्कोर, और थोड़ी सी खामोशी इस मैदान पे, क्योंकि ये ढलती हुई शाम के उपरांत ये मैं कहूँगा कि अगर ये शाम ढल गई तो यह खेलने में दिक्कत होगी। जल्द से जल्द ओवर की समाप्ति करे, जल्द से जल्द बल्लेबाज अपनी आक्रामकता दिखाए, पहचान जिसको क्रिकेट कहते हैं उसका अंदाज, उसका मुजाहरा पेश करे। चले दाहिने हाथ से राउंड विकेट, ये उम्दा शॉट, 6 रन। गेंद क्या वेळ झाले, अरे वेळ बाबा, झाली. जा जा जा, एक नाचायला पाट 31 आहे तुमच्यासाठी, टेन्शन Yes, घेऊ yes. नका. इकडनं जे काय मिळेल ना तर नाचायला जा. एक पाठीमागचं बघतोय, दुसरा पुढचं बघतोय आणि एक साईडचं बघतोय. कशी ही दीड पेर बघा जरा. ये छक्के के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ धीमे धीमे रफ्तार से थोड़े से रनों के रंबार की ओर बढ़ती हुई टीम, और अपनी टीम का खेल का हौसला अफजाई करते हुए बल्लेबाज इजर दैन यहाँ से राउंड विकेट, और उसी तरह का शॉट, लेकिन थोड़ा सा हल्का सा फ्लिक किया, और जब तक सीधा थ्रो आया 1 रन की वृद्धि बल्लेबाज के स्कोर में। रनों की रफ्तार दोनों बल्लेबाजों द्वारा कोशिश, और सफल भी हो रहे। टीम का स्कोर 14 रन बगैर कोई विकेट खोए। ये ढलती हुई शाम इस वर्ष का आखिरी दिन, उसके बाद फिर 7 दिन के बाद आप नए साल में प्रवेश करोगे। ये कुछ ऐसे यादें समेट के जा रहा है ये साल। हमारे देश के अग्रणी उद्योगपति रतन टाटा का देहांत हुआ। बहुत सारे ऐसे कुछ किस्से, बहुत सारे ऐसे लम्हे हैं, अतीत है, जो मैं आपको दोहराऊंगा तो यह वक्त नहीं मिलेगा, लेकिन आपको इस अंदाज में आपको पेश कर रहा हूँ, क्योंकि इस परिस्थिति का आपको आभास दिला रहा अरे हूँ, ये जिस आभास को हम कहते हैं कि दिलीप जी पाटिल, रतन टाटा के साथ अपना झाकिर हुसैन का भी देहांत हुआ. जकीर हुसैन, जो लेकिन ये भारतीय थे, लेकिन अनिवासी Yes, yes. भारतीय थे। निकले. वो यहाँ पे अमेरिका में रहते थे। मैं यहाँ के रतन टाटा की बात कर रहा हूँ, जो सादगी और विनम्रता की पहचान थे। बहुत ही ईमानदार उद्योगपति, मैं ये कह रहा हूँ, बहुत ही ईमानदार उद्योगपति। इनकी ट्रस्ट ने इतने पैसे दान दिए हैं, अडानी अंबानी के पास आज की संख्या में जितने हैं ना, उससे ज़्यादा उन्होंने ज़्यादा ट्रस्ट में उन्हें दान डोनेट दिए। किया है. मैंने 3 साल पहले ही कहा था मैं कि जिनकी ज़रूरत नहीं वो नीचे जाए, जो यहाँ पे बैठे हैं, जो प्रेक्षक बैठे हैं ना, जो जिनकी ज़रूरत नाही वो जरा नीचे जाए. चेक. त्याच दरम्यान मी विनंती करतोय सगळ्यांना स्टेजवर उपस्थित असणारे आयोजन कमिटी आणि आमचे पदाधिकारी फक्त स्टेजवर राहतील. बाकीची मंडळी सगळ्यांनीच खाली उतरा, कारण की मान्यवरांचं शुभागमन होणार आहे, त्यामुळे जागा अपुरी आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की पदाधिकारी फक्त स्टेजवर राहतील आणि जे आयोजन कमिटी. जलकुंभ की ओर से गेंदबाजी करते हुए, ये जलकुंभ उस छोर से गेंदबाजी करते हुए दाहिने हाथ से राउंड द विकेट, फिर बॉल मारा शॉट, 1 रन के लिए दौड़े बैट्समैन। धीमी रफ्तार से गेंद आई, जैसे गेंद के आने का इंतजार किया, और ये 4 रन। वारी करतात, पण यांनी आज खोपकेने वारी केलेली आहे. मिस्टर रॉक बढ़िया अंपायर. गेंदबाजी हो रही है, और गेंद के साथ अच्छी बल्लेबाजी भी हो रही है। गेंद का टप्पा बिल्कुल पहचान लेते हैं, आखिरी वक्त गेंद के हाथ को देखते हैं, और गेंद गिरने के बाद अपने लिए स्ट्रोक के लिए जगह बनाते, थोड़े से पीछे आ जाते हैं, और अपना एक अच्छा मुजाहरा पेश करते हैं। टीम का स्कोर धीमी धीमी रफ्तार से रनों की ओर बढ़ता हुआ, अंबार लेता हुआ, बगैर कोई विकेट खोए। फिर आक्रामक शॉट, लेकिन इस बार क्षेत्ररक्षण मौजूद। 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा, लेकिन दोनों बल्लेबाजों की रफ्तार अच्छी है, खेलने का अंदाज अच्छा है, और पूर्णतः अनुभव के साथ खेलते हुए मेरे मित्र जो 40+ में भी खेलते हैं, लेकिन आज राजनीति में अपनी तकदीर आजमाया, लेकिन कोई बात नहीं है, हार जीत होती रही। तो ऐसे मेरे परम मित्र श्री M.K. मड़वी का मैं यहाँ तहे दिल से स्वागत करता हूँ। अच्छी रफ्तार बल्लेगी और अच्छी रफ्तार गेंद की, दोनों के बीच में अब मैं देख रहा हूँ, तो वो शायद गेंद के ऊपर हावी होती हुई बल्लेबाजी दिखाई दे रही है। इस बार दोनों बल्लेबाज बिल्कुल चतुर है, आखिरी वक्त गेंद को देखते, उसके बाद गेंद के पीछे आते, उसको नसीहत देते, और पूरी तरह से आक्रमण के साथ उसको धकेल देते बाउंड्री के इस पार या उस पार। बेहतरीन शॉट, 4 रन।
आपकी सीमा बांधे रखे, वहीं से यहाँ तक आओगे तो वक्त नहीं ज़्यादा वक्त लगता है, इसलिए आप वहीं पे सीमा बांधे रखे। लेकिन बहुत ही तकनीक से भरा शॉट था, कलात्मक शैली का उपयोग था और इस तरह से कवर से धकेल दिया था, ज़मीन से लुढ़कता हुआ शॉट था ये, बिल्कुल तकनीक से भरा शॉट। ये चल रहा है आंसर ओवर द विकेट। 6 दिन के बाद 31 तारीख है, यस, उसके बाद 2025 नए साल, न, मैं 31 नए की बात उम्मीदें। कर रहा हूँ, मैं 31 की बात, शाम की बात कर रहा हूँ, रात की बात कर रहा हूँ, मैं आपकी बात नहीं कर रहा हूँ। मैंने उस दिन वहाँ उस वक्त कहा था ना कि राम जन्म में दूध मिला, कृष्ण ज़माने में घी, आज के ज़माने में मिल रही शराब खूब दबा के पी। लेकिन 31 तारीख इंतज़ार कर रहे हैं। आता तू पुढच्या वर्षी मला स्प्रे आणून द्या। ए जरा व्हा मागे, व्हा मागे, जरा बारा प्लीज, सीमारेषे बारा प्लीज. सीमारेषा तिकडे तिकडे निकलती है तो मन और पूरे शरीर को, थकान को दूर कर देती है। आणि दिलीप पाटील, मी बऱ्याच ठिकाणी नाईटला एवढी गर्दी नसते बघितली, तुम्ही स्क्रीनमध्ये पब्लिक आणि ऑनलाईन देखील भरपूर जोडलेलं बघूया। या जबरदस्त प्रसिद्धी प्रकाश झोतास स्पर्धी वर्ष ते यस बोल्ट हो गए। बहुत अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, समझ में नहीं आई और पहली बल्ला बाद में आया, उसके पहले ही गेंद गिलिया उड़ा ले गई। पहले विकेट का पतन हुआ, 1 विकेट के नुकसान के बाद। टीम का स्कोर है 24 रन। 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। पहिला गडी गारत, पहिला हादरा या ठिकाणी। प्रथमेश म्हात्रे तंबूच्या दिशेनं मार्गस्थ, पहिला ब्रेक थ्रू, गोल्डन विकेट। मॅन केतन म्हात्रे अजून तंबूर आहे। नवीन वंडांचा फलंदाज, न्यू विस्फोटक फलंदाज देनू कांबळे, डावकऱ्या हाताचा। मयूर शिंदे ने आज से ओवर द विकेट और फिर आक्रमण खेला है 6 रन। शायद गेंद के आने का इंतजार किया, ऑन द राइज गेंद को उठाया, गेंद जैसे ही पड़ी उसके साथ ही उनका बल्ला घूमा और ये छक्का जड़ दिया अपनी टीम के लिए। टीम का स्कोर धीमे धीमे रफ्तार से, 1 विकेट का पतन जरूर हुआ है लेकिन बल्लेबाज के जोश में कोई कमी दिखाई नहीं दे रही है। ये बाइकर मैन का शॉट है। बल्लेबाज उसी आक्रामकता से खेल रहा है, बल्लेबाज उसी जोश और खरोश के साथ खेल रहा है। बस बल्लेबाज यही देख रहा है कि मेरे बल्लों के बीच में गेम कब आए और मैं उसको नसीहत दे के उस पार ले जाऊँ, और कामयाबी सर बोल के चढ़ रही है। ये दिलीप पाटिल अपना अग्री बंदा है। बंदा इंसान होता है, इंसान हम है, कोई आखिरी मुसलमान हिंदू कुछ भी नहीं है। नहीं। ये जैसे खत्म होगा मैं तुम्हें एक शेर सुनाऊंगा, उससे तुम्हें सब कुछ पता लग जाएगा। इस तरह से ये धीमी रफ्तार से एक टीम रनों की बढ़ोतरी, लेकिन कामयाबी की ओर सरकती हुई है टीम। और शायद ये मुझे लगता है कि तो ये जिस तरह से बल्लेबाजी कर रहा है, ये शायद यहाँ पे बाइक नहीं तो टीवी तो है मेरे लगता है ना कि यस। हाँ यस, लेकिन ये इतनी बाइकें कर क्या उन्होंने करी अबे वो क्या करे हुआ शायद भगवान पूछो जाने। उसको, उनको पूछना पड़ेगा मुझे।
लेकिन पूरी तरह से सफल नहीं हुए। जिस तरह से स्ट्रोक की उनकी ज़रूरत थी उस तरह से मारने की कोशिश की, लेकिन बल्ले के निचले यानी कि बाहरी हिस्से में गेंद लगी। मारना चाहते थे उसको ऑन साइड, मतलब ऑफ बिल्कुल सीधे मारना चाहते थे, लेकिन पूरी तरह से गेंद नीचे रहते हुए थोड़ी डिफाइनली की दिशा में गई। टीम का स्कोर इक्का दुक्का, लेकिन अपने टीम के लिए दिलीप पाटील मजबूती जी प्रदान करने की कोशिश। ज्यावेळी वाकड्यांची मॅच असतात तिथं विचारता केतन म्हात्रे आहे, भावेश पारख, म्हणजे एवढ्या ना मागण्या आहे. ऑनलाईन आपण बघूया तेहतीस केतन रन. म्हात्रे आज कुठं आहे, म्हणजे असं एवढी त्यांची लोकप्रियता आहे. जबरदस्त या ठिकाणी त्याचं योगदान आहे क्रिकेटच्या टीम. आपकी पहचान आपका बल्ला बोलता है। बल्ला होता है इंसान की पहचान ये होती है आप किस तरह से आणि पेश केतन होते हो। म्हात्रे मात्र अजून जमिनीवर हवेमध्ये गेला नाही कधी, जाऊ पण नाही म्हणजे जाऊ पण नाही. दाहिने हाथ से ओवरविकेट। हो यस, हो यस, अफलातून डिलीवरी, बहुत अच्छी अप्रतिम मारा. गेंद थी, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी नीची रही। अंपायर के ऊपर कोई असर नहीं, शायद मांगा है उन्होंने, शायद थर्ड अंपायर से मतलब मांगा उन्होंने। वक्त मत ज़ाया करिए, जो भी करना है काम तुरंत करिए। नाही आपल्याला पावणे 6 पर्यंत आहे टाइम त्याच्या. डाउन टू अर्थ क्या होता है मालूम है? 1996 की बात है। सचिन तेंदुलकर की माँ आयुर्विमा LIC में काम करती थी। उनकी सहेलियाँ उनको बोलती थी आप तेंदुलकर है, आप तेंदुलकर को जानती हो क्या? तो उन्होंने कहा था कि हाँ मैं तेंदुलकर को जानती, लेकिन उन्होंने उस वक्त तक नहीं कहा था कि मैं उनकी माँ हूँ। उसके बाद उन्होंने पूछा कि मुझे तेंदुलकर मेरी बगल में ही रहता है, आप कभी आना है साहित्य सहवास में, आ जाइए मैं आपको मिलाऊंगा। तो इतवार का दिन था, अच्छा शॉट और कवर साइड में खेला गया शॉट, एक ही रन मिलेगा, दूसरे रन की कोशिश, ये दूसरा रन भी पूरा कर लिया। लेकिन मुझे लगता है कहीं ना कहीं थोड़ी सी मायूसी दिखाई दे रही है। 161 रन करने वाली टीम थोड़े से हताश भी है, उदास भी है और निराश भी है। भी यस. तो ये उदासी दिखाई देती है कि जोशो खरोश में आपकी कमी दिखाई दे रही है। इतवार के दिन जब सभी सहेलियाँ जब मतलब LIC में काम करती थी उनकी माँ, तब गई तो दरवाज़ा किसने खोला मालूम है? जैसे दरवाजे की घंटी बजी, दरवाज़ा सचिन की माँ ने खोला। तो ये होती है सादगी, ये होती है नम्रता, ये होती है विनम्रता। इससे कहते हैं, इसीलिए सचिन तेंदुलकर बना। उनसे महान बल्लेबाज थे विनोद कांबली, लेकिन समझ जाओ बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है, प्रशंसनीय गेंदबाजी हो रही है, और बल्लेबाज थोड़ा सा भौचक्का भी रह गया कि मैं शॉट तो खेलना चाह रहा हूँ लेकिन बल्ले के बीचों बीच में नहीं आ रही है। वो तुमने इंसान के बारे में कहा था ना। चेक त्याच दरम्यान अतिथी मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. अध्यक्ष नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन गणेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स आणि असिस्टंट आम्हाला उपलब्ध करून दिले, त्याबद्दल गणेश पाटील, नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन अध्यक्ष यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. त्याचबरोबर मोनल लिमे, उपाध्यक्ष नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन, त्यांचा देखील आपण सन्मान या मंचावर करणार आहोत. प्रवीणजी भोईर सल्लागार यांचा देखील सन्मान करणार आहोत. अशोकजी जाधव साहेब, शिंत्रे साहेब, तसेच रवी म्हात्रे माजी नगरसेवक, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर श्री सुमित कडू 37 धावा झालेत। 3 ओव्हर की समाप्ति, 18 गेंदें हो चुकी है, 37 रन संख्या बनी है। उपजिल्हा प्रमुख ये जो अभी श्री समी भगवान, उपशहर प्रमुख आशिष गायकवाड, शिवदूर्त बेलापूर, या सगळ्याच मान्यवरांचं मी धर्मवीर आनंद चषक या आयोजकांच्या वतीने आणि प्रवीण काळूराव म्हात्रे यांच्या वतीने आदरणीय विनयाताई मडवी मॅडम यांचा सन्मान केला जातोय. माजी नगरसेविका म्हणून आज ऐरोली विभागामध्ये खूप चांगलं काम सातत्याने आम्ही पाहिलंय, आणि एक रणरागडी म्हणून शिवसेना पक्षाच्या नगरसेविका, त्यांचा शुभ सन्मान आमच्या ताईंच्या शुभ हस्ते केला जातोय. हेलो, आपका अगर ये समारोह संपन्न हुआ होगा तो मैं कुछ बोलूं? विघ्नेश, येस सर. बीच में रुकावट आती है, रुकावट के लिए खेद है, क्योंकि हमारे फ्लो जिस रफ्तार से गाड़ी जा रही है अचानक ब्रेक लग जाता है, फूं फाँ फी हो जाती है। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 18 गेंदें जा चुकी है, टीम का स्कोर है 37 रन, 1 विकेट का पतन हो चुका है। धीमे धीमे रफ्तार से ढलती हुई शाम है, थोड़ी सी तकलीफ हो जाएगी, जल्द से जल्द खेल की शुरुआत करें, गेंदबाजी जल्द करें, बल्लेबाजी जल्द करें, फिर आपको आना है गेंद बल्लेबाजी करने के लिए। तो इसलिए खेल की रफ्तार को बढ़ाइए, अपनी खुद की ऊर्जा को बढ़ाइए। माजी नगरसेवक रवी म्हात्रे साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. कोपरखेड गावाच्या विकासासाठी या व्यक्तीचं देखील मोलाचं सहकार्य आहे, आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. आमचे सगळेच पदाधिकारी असतील त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. दाहिने हाथ से वुड विकेट और आउट। ये देखो
कुछ जरूरत नहीं थी स्विच हिट करने की। इसी को क्रिकेट कहते Yes, cricket कहते हैं, हैं। इसी को क्रिकेट कहते हैं। विकेटसाठी 1000 केतन म्हात्रेची फार मोठी विकेट, जी गोल्डन विकेट, वाघाची शिकार, एक जबरदस्त ब्रेक तो करा म्हणजे केतन अमर मराठेसाठी हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज पश्चिम महाराष्ट्राचे दमदार आयोजक शंकरदादा मोहिते बघे धन्यवाद अच्छे देते खेल का प्रदर्शन कर रहे थे, लेकिन एक गलती जो क्रिकेट में बहुत अक्सर भारी पड़ती है और ये गलती उन्होंने करी और ये विकेट का पतन हुआ, दूसरे विकेट का पतन हुआ। 2 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर है 37, 37 रन संख्या बनी है। धीमी रन संख्या नहीं, रफ्तार से भरी गेंद पारी खेली उन्होंने अपनी टीम के लिए। एक अच्छी साझेदारी करते हुए रनों का अंबार तो खड़ा किया, लेकिन रनों का अंबार थोड़ा सा सेंध लग गई आणि और मागच्या वो out सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅचचा समजा हिरो आकाश चिंगारिया आणि याला हे मैदान आणि फार लकी आहे मैदान। मागच्या वर्षी पण देखील असा जबरदस्त हे केला होता। जलकुम की छोर की ओर से गेंदबाजी करते हुए दाहिने से 10-12 कदम का उनका रन हल्के हल्के कदम भरते हुए आते हुए बहुत ही खूबसूरत शॉट कवर की दिशा में खेला गया शॉट। 1 रन के दौड़ बैट्समैन, दूसरा रन और ये 4 रन। थोड़ी सी आलस जैसे कहते हैं ना कि लेजनेस वहाँ पे Yes, उन्होंने lazy दिखाई। cricket। गेंद को अगर फुर्ती से पकड़ते तो शायद चौके को रोक देते, लेकिन मैं पहले ही कह रहा हूँ तुमको दशरथ की शायद थोड़ी सी मायूस नजर आ रही है Yes, स्ट्रक्चर नक्कीच। करने वाली थी। नक्की नक्कीच थोड़ी सी 41 उदास है, हताश है, निराश है और रामदास भी है। रामदास भी आहे। क्या करे। हा एक चेक. असे- त्याच दरम्यान गर्जना 11 कोपरखैरणे टीम जर हा सामना जिंकतोय तर किरण शिळीमकर जे समालोचक आहेत त्यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल। गर्जना 11 कोपरखैरणे टीमसाठी हे पारितोषिक असेल। क्या धन्यवाद। बात है। यस दनिया से बोध विकेट जलकुम छोर की ओर से गेंदबाजी करते हुए खूबसूरत रनों की रफ्तार और अच्छी तरह से पारी का प्रदर्शन करते हुए मुजाहरा करते हुए और बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन हो रहा है। दोनों तरफ शांति खामोशी है, मैदान में भी खामोशी है, क्योंकि खामोशी इसलिए है क्योंकि 7 दिन के बाद जोश हर एक के दिल में जागृत होगा, क्योंकि 2025 आने वाला है। बहुत ही बेहतरीन शॉट और ये 4 रन। यस अगेन दैट्स 4 रन्स। ट्रक असं वाटतं की साला वेसाव्याला आले का काय नाचायला, म्हणजे एवढाच परफेक्ट डान्स आहे बघा। गोट्याचा त्याचा डॉनचं गाणं लावा ना, मी समजेल गोटे आणि याद दिलाती है Yes, yes. वो लम्हे याद दिलाते हैं गोटिया के। ये दनिया से बोध विकेट क्या कलात्मक शॉट, बेहतरीन शॉट। 1 रन के लिए दौड़े बैट्समैन और दूसरा रन पूरा करना चाहते हैं, लेकिन देसगे का झपटते हुए गेंद के ऊपर सीधा दिलीप set पाटील drive पहिला कव्हर ड्राईव्ह नंतर स्क्वेअर केल नंतर ऑफ ड्राईव्ह, काय जबरदस्त बॅटिंग म्हणजे चौफेर केल। याद दिलाती है कुछ Yes, अतीत ऐसे yes, yes. खिलाड़ियों की अच्छे जो strokes. वर्तमान में हम देख नहीं पा रहे, जो रिटायर हो चुके हैं, लेकिन उनकी यादों को तरोताज़ा करने की कोशिश टेनिस क्रिकेट की दुनिया में और वो पूरी होती हुई नजर आ रही है। एक और जगह खेल- पश्चिम महाराष्ट्र आहे, शुगर लॉबी वाले, शुगर सम्राट, साखर सम्राट। शक्कर से वजन बढ़ती है, शक्कर मत खाओ। दनिया से राउंड फिर आक्रमण के लिए तैयार दोनों बल्लेबाज है धनु कामले और आकाश चिंगारिया। चिंगारिया। एक अलग नाम, एक अलग कीर्तिमान बल्लेबाज और एक इत्मीनान सा आसान सा कैच हाथ में दिया। लोग पधारे अरे भाई, 4-5 डांस करने। वर्ष हाच साला फ्रॉक बघतोय मी। नहीं ये इनको मानना चाहिए नहीं, यार, नहीं, ये क्योंकि फ्रॉक 3 में साल- 4-5 साल लगातार वही- 10-15 वही- साल से वही लोग हैं। धन्यवाद। आप नाचते रहो, लोगों को ऐसे दिल लुभाते रहो, रिझाते रहो, हंसाते रहो, मुस्कुराते रहो। तीसरे विकेट का पतन हुआ। 3 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर है 46 रन। रनों की रफ्तार ज़रूर है, लेकिन कहीं ना कहीं बल्लेबाज गलतियां ज़रूर कर रहा है।
क्रिकेट में गलतियां बहुत महंगी पड़ती है यस दशरथ। नक्कीच यस नक्कीच हाँ, ये जब आप फ्लो में रहते हैं ना, पूरी तरह से प्रभाव में रहते हैं ना, उस वक्त 46 आपको- राहिले Yes, शेवटचं षटक yes, बिल्कुल बिल्कुल बघा बिल्कुल। प्रेक्षकांसाठी अजून एक सूचना असेल की लकी ड्रॉ साठी जे गोल्ड कॉईन आम्ही देणार होतो त्यासाठी तुमच्याकडे कुपन आले असेल ते नंबर तुम्ही आमच्या मंचाच्या समोर जो बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही सबमिट करा, तिकडे ठेवा आणि भाग्यशाली विजेत्यांना देणार आहोत आम्ही 2 लकी गोल्ड कॉईन आणि त्यासाठी सगळ्यांनाच जे ज्यांच्याकडे कुपन आहेत त्यांनी कृपया आपण या बॉक्समध्ये सबमिट करायचं आहे. धन्यवाद. चौथ्या ओव्हर की आखरी गेंद, याच्यानंतर 5 तू कर. 1 मिनिट. हाँ 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 दिल, अरे भाई अच्छा शेर सुनाता हूँ तुला करायची. वैभव गेला का मन्या. दिल एक को दो, दिल एक को दो परंतु नेक को दो. दिल एक को दो लेकिन नेक को दो. ये सत्यनारायण भगवान का प्रसाद थोड़ी है जो प्रत्येक को दो. क्या बात आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2024 हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. एकीकडे लेकिन क्रिकेटचे दिलीप पाटील अपने सच नेता का नेता नेता यहाँ बैठे हैं. विघ्नेश रुक अभी रुक. तूने मुझे यहाँ भेजा है ना, तो थोड़ी देर रुक. नई नेता की शादी होती है, रिसेप्शन होता है. मनोहर MK, नेता की शादी होती है, रिसेप्शन चलता रहता है ना. रिसेप्शन जहाँ नेता वहाँ कार्यकर्ता है भाई, और जोशीले कार्यकर्ता रहते हैं. तो नेताजी रिसेप्शन में खड़े और कार्यकर्ता बोलते हैं नेताजी आप आगे बढ़ो हम आपके साथ हैं. रिसेप्शन चल रहा है ना. नेताजी आप आगे बढ़ो हम आपके साथ हैं. भाई नेताजी दूसरे दिन हनीमून पे चले जाते हैं. अभी कार्यकर्ता भी बोलते हैं हम भी घूमने आएंगे. उनके साथ लेके जाते हैं नेताजी भी. क्या करें, गाड़ी छोड़ते हैं. एक रूम नेताजी बुक करते हैं, 2-4 रूम कार्यकर्ता को. रात के 12 बजे नेताजी के रूम के सामने जाके खड़े होते हैं और बोलते हैं नेताजी आप संघर्ष करते रहो हम आपके साथ हैं. क्या बात. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. अंतिम आणि शेवटचा अर्जुन 11 टायगर वर्सेस गर्जना 11 कोपरखेडे. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. अंतिम आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल 32 शिराळातील आणखी एक मोठं नाव मिस्टर मयूर पन्हाळकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. विकी रफुके यांच्याकडून पारितोषिक आलाय या आमच्या स्पेशल कॅरेक्टरसाठी. आणि इथे टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहू शकाल आकाश चिंदर. याचा खेळ संपलाय. आणखीन एक गडी. बॅक टू द डगआउट. स्पेशल कॅरेक्टर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. आकाश तेव्हा कसा झाला आनंद विकी बघा. रफुकिया यांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना आपण प्रदान करणार आहोत. चला फलंदाज बाद होत असताना आकाश चिंदर या बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अक्षय पवार सावळे गावचा सितारा किरण पवार अक्षय पवार या 2 बंधूंनी अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय. त्याचा छोटा बंधू अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूची ओळख आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि आता मात्र स्लॉप ओव्हरच्या या अंतिम 5 बॉलचा सामना कशा पद्धतीने करतोय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. फायनलचा सामना गर्जना वर्सेस अर्जुन 11 टायगर हा सामना रंगताना दिसतोय. अजित सुतार वर्सेस पावशे डॉक्टर पावशे यांचा संघ देखील पाहायला मिळते. दीपेश गीद हे या संघाचे व्यवस्थापक म्हणून अनेक वर्ष पाहायला मिळतील. फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक. अफलातून स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं. सचिन तांबेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जवळजवळ हा षटकार होता. येस नक्कीच. तो वाचवण्याचा प्रयत्न केलाय. तब्बल 20 वर्ष
याच मैदानावर सराव करतो सचिन तांबे. येस सचिन तांबे काय जबरदस्त अफलातून फिल्डिंग पॅरेलल फटका होता बघा जबरदस्त टायमिंग आणि आज गर्जना कोपरकने संघाचा मदत खेळ अतिशय इम्प्रोवाइज झाले बघूया फलंदाजी गोलंदाजी आणि फिल्डिंग अफलातून ट्रेमेंडस मॅग्निफिशियंट क्रिकेट फ्रॉम गर्जना कोपरखेने. बघा बाउंड्री लगत जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की 2-3 फुटाचं अंतर ठेवून तुम्ही उभे राहा विनंती करतोय. थर्ड अंपायर प्लीज या. येस थर्ड अंपायर जरा लाईव्ह आहे का जरा लाईव्ह बंद आहे का हो? चला पाहणी केली जाईल आणि थर्ड अंपायर आमच्या सोबत आहेत कल्याणी घोरपडे सर अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेत याची पाहणी केली जाईल. हा सेव्ह केला की षटकार आहे. हे काय कल्याणी घोरपडे आता अंपायरिंग करतायत ते हे जे रेफरी मॅच रेफरी. पाहणी केली जाईल. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या लगेचच आपण इशारा काय येईल त्याकडे पाहिलं जाईल. हा सेफ आहे की षटकार आहे याची पाहणी केली जाईल. कल्याणी घोरपडे हे टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेले आणि एक मातब्बर खेळाडू म्हणून ओळख आहे आणि सध्याच्या घडीला अंपायरच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. या बॉलची पाहणी करत असताना सेफ आहे आणि अशा तऱ्हेने 2 धावा कंप्लीट झाल्या. खूप चांगले क्षेत्ररक्षण 3 धावा कंप्लीट झाल्यात म्हणजेच आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झाला. फक्त एक म्हणजे 5 धावा वाचवल्या क्या बात आहे. 5 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. खरं म्हणजे टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. शेवटचं षटक किती मार्गस्थ असताना विश्वजीत ठाकूर अगदी टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व ज्याने गाजवलं दिगोडे गावचा सितारा बघता बघता अकाते देशामध्ये जाऊन ज्युनियर प्रीमियर लीगचा अगदी चॅम्पियन बनला. अनेक स्पर्धा गाजवल्यात. या टेनिस बॉल क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडर विश्वजीत ठाकूर. पहिलाच बॉल पंच केला. चेंडू जातो थ्रू द कव्हर गॅप मध्ये आहे. चेंडू फरार होईल. चेंडू सीमारेषा पार. विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. आज रॉक तो किती कुठला तले तुला दमडी मिळणार नाही. ते 5-5 घेऊन गेले काय झालं त्यांचं योगदान काय तुझं योगदान काय. विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. शेवटचे अजूनही 3 बॉल शिल्लक. ऑन साइडला ऑन द राईट फटका खेळलाय गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. काय का दमाना करायचा आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. विश्वजीत ठाकूर रंगात आहे ढंगात आहे. तो रिदम मध्ये आहे. आग ओकणारी फलंदाजी करतोय. पुढचा बॉल आणखीन एक फटका. Oh, yes. माय गॉड व्हॉट अ शॉट. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा पार. आणि विघ्नेश मध्ये बऱ्याच दिवसानंतर डीजे हे लाव रे डॉनचं गाणं लाव. अरे नाचणार आहे बाबा काय करणार. म्हणजे अजून मजा येत. पंढरपूरचा रॉक अंपायरची अदा आपल्याला पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा. चला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 61. विश्वजीत ठाकूर आज या मॅच मध्ये अक्षरशः या मैदानामध्ये वादळ घुंगवतोय. चला सामना स्पीडअप करा. पुन्हा एकदा शेवटचा बॉल शिल्लक असताना बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. अनोख्या स्टाईल मध्ये रॉक अंपायर मॅन फ्रॉम पंढरपूर. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या
62 या आकड्यावर. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर विश्वजित ठाकूर, मॅन फ्रॉम दिगोडे. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर हे दोन बंधूंनी धुमाकूळ घातलाय. इथे ऑफिस खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. सचिन तांबे वेगाने येईल, फेकी चांगली आहे, धावचीची संधी आणि फलंदाज बाद होतोय. अखेर 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 63 या आकड्यावर. 64 धावांचे टार्गेट उभं केलंय अर्जुन 11 टायगर टीमने. बघूया या 64 धावा कशा पद्धतीने डिफेंड. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा केला जाईल बदल आणि संतोष मात्रे सँडी सरांना इन्व्हाइट करूया आणि ऐकूया त्यांच्याच वाणीतून या पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. गर्जना 11 कोपर खेरने, इन दो, एक ग्रामीण की टीम है गर्जना 11 कोपर खेरने की टीम दशरथ दादा, और दूसरी तरफ है अर्जुन 11 टाइगर जैसी एक ओपन की टीम. आप कई वर्षों से क्रिकेट की कमेंट्री कर रहे हो दशरथ दादा. हमने कई बार एक साथ कई सारी क्रिकेट रजनी में क्रिकेट कमेंट्री की है. क्या लग रहा है आज इतने सारे दर्शक आए हुए, मानो कि अखंड नवी मुंबई आइए आदरणीय प्रवीण दादा को नाही आशीर्वाद नाही, देने के संपूर्ण लिए. महाराष्ट्राचे लक्ष लागले. बघूया म्हणून म्हटलं की अर्ध शक्तीपीठ आहे क्रिकेटचं. एक जबरदस्त अतिशय लोकप्रिय स्पर्धा याची हेच होते पोचपावते या ठिकाणी. प्रवीण मात्रे एक दमदार आयोजक, वर्ष 23. हेलो, सारिका यादव निरीक्षक सायन, प्रेरणा तटकरे संपर्क संगठक जत सांगली, इनका यहाँ पे आगमन हुआ है, उनका मैं हार्दिक स्वागत करता हूँ. प्रवीण महाराज वंडुस्कर समालोचक पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने गर्जना 11 कोपर खेरनेला येथे शुभेच्छा देण्यात आल्यात. बघूया जबरदस्त लढत आहे. दशरथ दादा काय आणि वाटतंय? प्रदीप मात्र गर्जना कोपरगणे संघाचा खेळ मात्र जबरदस्त इम्प्रोवाइज झाले. बघूया 65 म्हणजे 64 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, म्हणजे आसपास 13 टार्गेट प्रति षटकामागं. एक जबरदस्त रोमांचक सामना, रोमांचक, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रतिसाद या ठिकाणी. अतिशय उत्कंठावर्धक ही स्पर्धा या क्रिकेटचं. बॉल बॉल दीजिए एम्पायर. चला पहिली जोडी मयूर पन्नाळकर आणि नॉन स्ट्रायकरला गणेश शिंदे, अतिशय भरवशाची जोडी. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण आणि पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिला मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज, शेवटची ही भैरवी, शेवटचा हा जबरदस्त कलगीतुरा. 2 बलाढ्य अव्वल संघ, एकीकडे पश्चिम महाराष्ट्र, दुसरीकडं ओपनचा संघ. अशी ही जबरदस्त बिग फाईट, बिग बॅटल, 2 टोक्यामध्ये घमासान. प्रतीक, एक तरफ है मयूर पन्नालकर, एक मात्र नवी मुंबई ग्रामीण में अगर किसी बल्लेबाज ने शतक जड़ा है तो उनका नाम है मयूर पन्नालकर. हम लोग भी उसकी साक्ष्य रह चुके हैं. येस, नक्की नक्कीच. जो कि बेलापुर में क्रिकेट प्रतियोगिता खेली जा रही थी, जिसमें क्या लाजवाब शतक. गेल्या वर्षी
इस खिलाड़ी ने मुकम्मल किया था। वही खिलाड़ी अब स्ट्राइक में और गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए सुल्तान खान को मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। अर्जुन 11 टाइगर के सुल्तान खान लंबे ऊंचे कदकाठी के। चला जरा स्पीडअप करा प्लीज, 64 धावांची गरज. आणि हा पहिला जबरदस्त कम टायमिंग शॉट. रॉक एम्पायर के लिए क्या बात, ये गौतम पाटील. पंढरपूर का एम्पायर है। पंढरपूर काय गौतम पाटील की झक मारेल. खरं म्हणजे याला टिप मोजा पाहिजे हो. तिच्यावर 3 लाख उचलतात पण याला 300 रुपये पण देणार नाहीत. हो यस, क्या बात आहे, क्रॅकिंग वाजव, वाजव, क्या बात आहे. वाजव। 3 सिक्सर जड़े यहाँ पे मयूर पन्नालकर ने, तो रविंद्र बाबाजी मात्रे इनकी तरफ से 5,000 रुपए का नकद क्या बात पुरस्कार है, yes। यहाँ पे उनको प्रदान किया जाएगा। देखिए एटीएम खुला है नवी मुंबई Yes, का। नवी मुंबई का खाली खुला है. आह, लाजवाब स्ट्रोक। ऊपर छक्का और तीसरी गेंद के ऊपर छक्का। वाह भाई वाह, जिस तरीके से उनकी यहाँ पे प्रशंसा की थी उसी अंदाज में बल्लेबाजी करते हुए, जिसके बाजुओं में है दम उसी का नाम है क्रिकेट का सिंघम, ये साबित करते हुए यहाँ पे मयूर पन्नालकर एकमात्र नवी मुंबई का शतकवीर लाजवाब बल्लेबाजी कर रहा है। पश्चिम महाराष्ट्र का यह सितारा आज बिल्कुल चमकता हुआ नजर आ रहा है नवी मुंबई के भूमिपुत्र मैदान में। धन्यवाद. निघतो त्यांचं आगमन झालं. भारतीय क्रिकेट संघाचे मॅच्युअर श्री रमेशजी मानी, स्पोर्ट्स थेरपिस्ट, सध्या RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सध्या सोबत आहेत. बघूया या ठिकाणी नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत. धन्यवाद, आपण आलात, आम्हाला उपकृत केला होता. पुन्हा आपलं हार्दिक स्वागत असेल. प्रवीण म्हात्रे यांच्या धर्मविचषकामध्ये आलेल्या तमाम पाहुण्यांचं तहे दिलचे स्वागत. संघाचे माजी स्पोर्ट्स थेरपिस्ट रमेश माने आणि सध्या त्या RCB टीमसोबत IPLच्या टीममध्ये गेले नाही. माजी स्पोर्ट्स थेरपिस्ट रमेश माने काका, हार्दिक स्वागत बोला. आणि सध्या IPL टीम बरोबर RCB टीमचे टीम मॅनेजर आहे. देखिए आदरणीय भारतीय क्रिकेट संघ के माजी स्पोर्ट्स थेरेपिस्ट सम्माननीय श्रीमान रमेश माने सर का यहाँ पे आगमन हुआ है, जो कि आजकल अगर देखा जाए तो RCB टीम के साथ वे अब काम कर रहे हैं। उनका मैं आदरणीय आयोजक प्रवीण कालूराम म्हात्रे जी की तरफ से हार्दिक स्वागत करता हूँ। इस गेंद को कवर रीजन में खेला था हल्के हाथों से और 1 रन दौड़कर अर्जित किया बल्लेबाज मयूर पन्नालकर ने। कुल स्कोर है 18 रन। 1 ओवर की समाप्ति हुई है। दशरथ दादा, जिस तरीके से स्फोटक शुरुआत करनी चाहिए उसी तरीके की शुरुआत यहाँ पे जितनी भी प्रशंसा बल्लेबाज मयूर पन्नालकर की जाए उतनी कम है। पूरी तरह से उन्होंने यहाँ पे बैकफुट पे ढकल दिया है सुल्तान खान जैसे एक मंजे हुए गेंदबाज को। यश, चांगली दमदार सलामी, जबरदस्त सुरुवात या ठिकाणी कावी मयूर पन्नालकर आणि गणेश शिंदे. और ये जो अगर देखा जाए गर्जना 11 कोपर खेलने के जो खिलाड़ी है ये जुझारू खिलाड़ी है। जिस तरीके से ऑस्ट्रेलिया के खिलाड़ी अंतिम गेंद तक मैच को नहीं छोड़ते, उसी अंदाज में ये गर्जना 11 कोपर खेलने के खिलाड़ी खेलते हैं। जब मैच के
टॉस के दरमियान जब सलाह मशवरा हो रहा था मेरे और विघ्नेश के साथ, तब गर्जना कोपर खेरने के जो कप्तान थे उन्होंने यही कहा था कि अंतिम गेंद तक हम लोग लड़ेंगे, और लड़ रहे हैं मैदान के बीच में। Yes, देखते हैं, आर्यन। मजा आएगा इस फाइनल के मुकाबले में। आर्यन भोईर राईट महोदय बेके तयार बॉलिंग मार्कर आणि हा येस पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्लास फटका चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा या ठिकाणी अफलातून फटका ट्रिमेंडस स्ट्रोक संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 19-10 व प्रदीप जर तुम्हाला 13 धावांचा आवश्यक टार्गेट असताना चांगली सुरुवात दमदार सलामी दिली, कारण तुम्हाला विकेट गमावता कामा नये, कारण मयूर पन्नालकर असं हे ट्रम्प कार्ड या ठिकाणी आहे. बिल्कुल स्फोटक शुरुआत की है यहाँ पे गर्जना 11 कोपर खेरने के आरंभिक बल्लेबाज मयूर पन्नालकर ने खास तौर पे। हो यस चॉप केलाय जबरदस्त टायमिंग 4 धावांसाठी डिपिच पॉईंटला चेंडू करार दमदार टायमिंग. दोनों तरफ से भी यहाँ पे मानो कि गेंदबाजों के ऊपर हमला किया जा रहा है। दूर वाले छोर से आर्यन भोईर गेंदबाजी कर रहे हैं, मैन फ्रॉम भिवंडी गणेश शिंदे। तर विद्यमान नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांच्यातर्फे जबरदस्त सलग 3 चौकार 5,000 रुपये कॅश प्राइज. और अशरफ खान स्टंटमैन ने ये मिड विकेट में कैच लपक लिया, और इस तरीके से गणेश शिंदे एक लंबा ऊंचा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन ज़्यादा ताकत नहीं झोंक पाए, एलिवेशन नहीं मिला और गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ गई। अशरफ खान स्टंटमैन जो कि बॉलीवुड के सुपरस्टार ऋतिक रोशन के लिए स्टंट करते हैं, ये अशरफ खान गोरे चिट्टे छैल छबीले ये बाके छोरे लाजवाब कैच, और इस तरीके से ये पहला झटका पहुंचा है बल्लेबाजी करने वाली टीम गर्जना 11 कोपर खेरने टीम को। नए बल्लेबाज आ रहे पृथ्वीराज यादव मैदान के बीच में मयूर पन्नालकर का साथ देने के लिए। कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 23 रन, 1 विकेट का पतन हुआ है। 64 रनों का लक्ष्य है, 64 रनों की मंजिल है। अगर ये ट्रॉफी यहाँ पे उठानी है तो गर्जना 11 कोपर खेरने टीम को 64 रन यहाँ पे मुकम्मल करने होंगे दशरथ दादा। येस येस रवी म्हात्रे बघूया सरळ 3 चौकार मारे तर 500 रुपये 5,000 रुपये कॅश प्राइज. क्या बात आहे. यस गर्जना कोपर कहणे संघाला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्याचा हा प्रयत्न आहे. बघूया लावताना कमीत कमी 500 लावा. लसूण 400 रुपये किलो आहे, कांदा 80 रुपये आहे ना, म्हणजे कमीत 500 पाहिजे हो. आणि हा पुन्हा आता या ठिकाणी आर्यन भोई संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर पन्नालकर आणि पृथ्वीराज यादव. पृथ्वीराज यादव ने इस गेंद को देखिए शॉर्ट फाइन लेग जो कि 30 गज के दायरे के अंदर यहाँ पे जमाए रखा है, उनके हाथ में खेला। कोई भी रन नहीं बना या फिर रन लेने की वहां पे गुंजाइश नहीं थी। राईट महोदय गेट पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. यस आपलातून झेल आणि धक्का क्रमांक बजे दुसरी विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ. द्वितीय विकेट स्वाहा. दुसऱ्या विकेटचे एन्काउंटर. नए बल्लेबाज मैदान के बीच में जा रहे हैं राजू कंक। नवीन फलंदाज राजू कंक. आता एका ठिकाणी मध्ये हल्दीमध्ये गाणलं होतं बघा, रामाचं नाव म्हणतो आणि साले दारू पिऊन नाचत होते. ज्याला साले रावण परवडला. म्हणजे नाचताना तरी विचार करा ना जरा, कुठल्या गाण्यावर तुम्ही डान्स करताय, तो पण अश्लील डान्स. राईट महोदय के पुन्हा एकदा
चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू शॉर्ट मिडवे केला, मिळालेला एक धाव. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 2 बाद. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडू 24 धावा. आणि ज्यांचं आगमन झालं म्हटलंय अंबादाजी दानवे ना. यस. की खासदार श्रीमान राजनजी विचारे साहेब यांचं इथे आगमन झालंय. शिवसेनेचा ढाण्या वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ढाण्या वाघ ह्या नावाने ज्यांनी अखंड आपल्या जिल्ह्यामध्ये ओळख केले ते आपले सर्वांचे लाडके माजी खासदार श्रीमान राजनजी विचारे साहेब यांचं इथे आगमन झालंय. ओके. वाघ यांना संबोधलं जातं ते आपल्या सर्वांचे माजी खासदार श्रीमान राजनजी विचारे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय. चला मॅच चालू करा अंपायर. तर इरफान मल्लिक संघाच्या वतीने तिसरं षटक. 12 चेंडू 24 धावा. 12 बॉल्स. टोटल स्कोर इज 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला चेंडू तयार. लेफ्ट आर्म होते विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी आणि पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशा आहे मारा. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. 25 64 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी 2 बलाढ्य संघ. एकीकडे पश्चिम महाराष्ट्र, दुसरीकडं ओपनचा संघ अर्जुन 11 टायगर. असं हे जबरदस्त बॅटल. आणि हा पुन्हा एकदा चांगला टाईम आहे. चेंडू गेला या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ बनी. टोटल स्कोर 25-36. ज्यादा से ज्यादा स्ट्राइक जो है ये गर्जना Yes, 11 मयूर को पन्नाल को पकड़ने देना जिनको- चाहिए. मयूर पन्नालकर जिनकी आंखें जम चुकी है और गेंद देखिए उनके बल्ले के बीचों बीच यहाँ पे लग रही है. इरफान मलिक मैन फ्रॉम रांची, रांची के एक खिलाड़ी है. इस बार ये लोग फुल टॉस गेंद थी, हवा में खेला. हालांकि बैकवर्ड पॉइंट के क्षेत्रशक कवर पॉइंट रीजन में दौड़ के आए थे. एक हाथ से कैच लपकने का प्रयास किया. हालांकि गेंद उनके पंजों से लगने के बाद छिटक गई और एक जीवन दान मिला वहां पे मयूर पन्नाळकर को. आणि पाहिजे तसा चेंडू येत नाही या ठिकाणी. बघूया एक जबरदस्त निर्णय. 4-4-2-1. साहिल गाडी ज्यांची कोणाची असेल तिथून काढा. 4-4-2-1. जर गाडी तिथे आहे तर काढा प्लीज रस्त्यातून. मिड विकेट रीजन में गेंद को खेला और 1 रन अर्जित किया. राजू कंग 3 के व्यक्तिगत योग पे बल्लेबाजी कर रहे हैं और मयूर पन्नाळकर क्या जबरदस्त बल्लेबाजी की है. येस 3 चौकाटी 5,000 रुपये. रवी महात्रे. बघूया पुन्हा एकदा लॉब केलाय. जबरदस्त टायमिंग. क्लास पटका. आणि हा या ठिकाणी अफलातून झेल घेतला. या ठिकाणी लॉंग ऑफला झेल हरक्याचे आहे ना. येस 3rd विकेट. नवीन फलंदाज येणार अमर यादव. बघूया जी विकेटची तलाश होती. बघूया जी विकेट अपेक्षित होती आणि जबरदस्त झटका.
आणि 15 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. एक जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान दरम्यान इरफान फ्रॉम रांची. आणि हा यस ऑनसाईडला पुन्हा चाकरतोप चेंडू त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ बने. 14 मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 14 मध्ये 36. 14 बॉल्स टू गो, नीडेड 36 रन्स. जर तुम्ही चौकारांची हॅट्रिक केलीत तर तुम्हाला रवी म्हात्रे विद्यमान नगरसेवक सन्मानित त्यांच्यातर्फे तुम्हाला रोख कॅश 5000 रुपये. हो यस पुन्हा ते अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. 5000 भेटले की थेट वाईन शॉप गटाने खुर्च्या लावून बसायचे आहे तरी रात्रभर संपणार नाहीत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम इरफान. काय जबरदस्त मारा केला या ठिकाणी अर्जुन एन टायगर संघाच्या वतीनं. षटक संपलंय बुग्या. हेलो, थांबा जरा प्लीज. और फिनिश. वाशी नवी मुंबई यहाँ के रहवासी श्रीमान श्रीधर चिंडूमल जो कि लेह से कन्याकुमारी बुलेट 350 से 74 घंटे की रनिंग जिन्होंने पूरी की और लिम्का बुक में इनकी रिकॉर्ड दर्ज हुई, उनका यथोचित सम्मान यहाँ पे किया जा रहा है. श्रीधर चंडूमल लेह से कन्याकुमारी बुलेट 350 से 74 घंटे का सफर इन्होंने पूरा किया और लिम्का बुक में अपना नाम दर्ज किया. उनका यथोचित सम्मान माजी खासदार श्रीमान राजन जी विचारे सर इनके शुभ से यहाँ पे किया जा रहा है. जोरदार तालियां बजाइए दोस्तों श्रीधर चिंडूमल के लिए. वेल डन श्रीधर चिंडूमल, क्या काम किया है आपने. इतना आसान नहीं होता है. हमको तो यहाँ से ऐरोली जाने के लिए बड़ी तकलीफ होती है. नक्कीच यस. 12 मध्ये 35. 17.5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 35 रन्स. सध्या तरी या ठिकाणी जबरदस्त वर्चस्व हुकूमत. सन्माननीय माजी खासदार श्रीमान राजनजी विचारे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील यथोचित सन्मान येथे या स्पर्धेचे प्रणेते प्रवीण काळूराम म्हात्रे दादा यांच्या वतीने येथे करण्यात येतोय. शिवसेना नेते सन्माननीय राजनजी विचारे साहेब यांचा येथे यथोचित सन्मान होतोय. फार फार धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. राजनजी विचारे साहेब, काही मुलं 10वीच्या परीक्षेला बसतात आणि 35% मिळण्याची आशा नसते आणि 99% मार्क मिळतात. तसं साला झालंय या विधानसभेला. साला निवडून येण्याची गॅरंटी नव्हती आणि दशरथ दादा नक्कीच यस. आणि हा पहिला चेंडू विश्वजित ठाकूर याने की मोठ्या त्याने अतिशय अफलातून बॅटिंग केली. ज्यावेळी केतन मेहताचे विकेट घेण्यानंतर जे दमदार प्रदर्शन केलं, अफलातून बॅटिंग केली, षटकार चौकारांची बरसात करणारा विस्फोटक फलंदाज. दिगोळे गावचं हे ब्रँड टेनिस क्रिकेट जगतामधलं अतिशय विख्यात. 11 गेंदे 33 रन और ये आउट. ये देखो गर्जना कोपरकर आणखीन एक धक्का या ठिकाणी आणि गेला संघ टोटली गेला बॅकफुटर. संघाला लागले उपरती या ठिकाणी अतिशय दानादान यातायात वाताहत. अमर मराठे नए बल्लेबाज आए. देखिए कितनी तेज तर्रार गेंद थी. ऑफ स्टंप पे टप्पा खाने के बाद तेजी के साथ काटा बदलती हुई आउट स्विंग होती हुई गेंद. अमर मराठे अपने जगह पे खड़े खड़े खेलना चाहते थे. इक्वेशन है मैच का. आणि प्रदीप विश्वजित ठाकूरचा वेग 9 बघा. गेंदे और 33 रन. काय जबरदस्त धाक गोलंदाजी या ठिकाणी अतिशय भेदक मारा. बिल्कुल मेरिट पे गेंदबाजी करते हैं. देखिए विविधता है इस खिलाड़ी के पास.
इसीलिए अखंड विश्व को अपना दीवाना बनाया है इस खिलाड़ी ने। आणि हा पुन्हा एकदा या ठिकाणी फक्त आता म्हणतात छटका चौकारांची आशा संपुष्टात आलेली या ठिकाणी, कारण गोलंदाजीला पोषक असे हे वातावरण, म्हणून त्यांनी टॉस जिंकून निर्णय काय घेतला फलन त्यांना माहीत आहे. नंतर डाव हा त्रासदायक होणार या ठिकाणी. दरम्यान विश्वजित ठाकूर अतिशय जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. अनिश गाडवे साहेबांचं इथे आगमन झालंय. शिवसेना प्रवक्ते आहेत, बरेचसे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. यस खरोखरच शिवसेना एक वादळ. सत्य परिस्थिती काय आहे ती जगासमोर नेहमीच गाडवे साहेब ठेवतात, त्याच्यामध्ये कुठलीच शंका नाही आहे. त्यांचं देखील मी आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते श्रीमान प्रवीण काळूराम म्हात्रे दादा यांच्या वतीने हार्दिक 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 आणि स्वागत त्यांचा करतोय. त्यांचा चाहता मी आहे एक. बरेच त्यांचे सगळे व्हिडिओज बघितले मी या ठिकाणी. आणि दादा गाडवे बघूया, शिवसेना एक वादळ, अतिशय झंझावाती वादळ. अवश्य तुम्ही जे कोणी कोणी इतर असले तरी चालेल, परंतु अतिशय म्हणजे वास्तव हे काय आहे ते दाखवून देतात. 7 गेंदे 33 रन. इस बार गेंद को डीप कवर रीजन में खेला, उस ओर प्रोटेक्शन है, मिस फील्डिंग हुई थोड़ी सी, उसका लाभ उठाया, 2 रन दौड़ के अर्जित किए और 2 रनों के साथ अब मैच की अंतिम ओवर यहाँ पे प्रगति पे होगी. एक टीम ओपन की और एक टीम गर्जना कोपरखेर ने, ये ग्रामीण की टीम थी, और अर्जुन 11 टाइगर ये ओपन की टीम. इन दोनों टीमों के दरमियान ये फाइनल का मुकाबला यहाँ पे शुरू है. धर्मवीर आनंद दिगे चषक 2024 का ये 23वां वर्ष है और क्या लाजवाब ये क्रिकेट प्रतियोगिता. जितनी भी शुक्रिया अदा आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जी की जाए उतनी कम है, क्योंकि धर्मवीर आनंद दिगे साहब की जो विचार है वो लोगों तक पहुंचाने का काम बॉलर और उनको जतन करने का काम प्रवीण दादा ने लगातार 23 वर्ष किया है. इस बार ये लो फुल टॉस गेंद थी और इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑफ पे खेला. आणि 5 मध्ये 29 धावांची गरज संघाच्या वतीनं. अंतिम मराठे. अखेरचं शेवटचं षटक. संतोष म्हात्रे साहेब प्रमुख सल्लागार भूमी कन्या आणि भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था ठाणे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इस बार स्क्वायर कट कर दिया है, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर चली गई गेंद और ये 4 रन. शेवटचा गोलंदाज या ठिकाणी इरफान. आणि जे गाडवे यांचं नुकतंच आगमन झालं बघूया. शिवसेना एक वादळ, एक अतिशय जाज्वल्य, एक जबरदस्त या ठिकाणी मराठी माणसाचा जागा होण्यासाठी एक जबरदस्त प्रकाश झोत टाकणारे आमचे अनितजी गाडवे. त्यांचा मी एक कट्टर समर्थक. त्यांचे ईच अँड एव्हरी म्हणजे जेवढे आहेत ते सर्व मी नेहमी बघत असतो या ठिकाणी. 3-23. आणि हा पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग चेंडू जाईल म्हणजे या ठिकाणी. आणि अशा प्रकारे जवळ बाजार उठवलेला आहे. पराभव अटल, काल्या दगडावरची रेख. आणि अर्जुन 11 टायगर संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, जेतेपद चॅम्पियन. आणि हा यस आउटसाइड ॲप्स्ट पुन्हा या ठिकाणी मिळाला नाही. अशा प्रकारे हा मट्ट या ठिकाणी उरल्या सुरल्या अशा संपुष्टात झालेली दमछाक, पिछेहट, शरणागती, माघार संघ बॅकवर्डवर, संघ उतरणीला, लास्ट डिलिव्हरी. आणि अशा प्रकारे या ठिकाणी अर्जुन 11 टायगर या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय. जेते पदाला गवसणी घालणारा अर्जुन 11 टायगर इज द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट्स. याच्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन सोहळा संपेल.